भ्रष्टाचाराची एकामागून एक प्रकरणं उघडकीस येत आहेत। मशाल चॅनल आणि मशाल वृत्तपत्रातून अक्षरशः भ्रष्ट अधिकारी, लुटारू ठेकेदार आणि स्वार्थी राजकारणी यांच्या आठेरा टोळीची अक्षरशः पोलखोल सुरू आहे। भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आता प्रत्येक जण या भ्रष्टाचाराच्या लढाईमध्ये सामील होऊ पाहतोय। काही राजकीय संघटनांचे पदाधिकारी, काही संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते आणि काही पत्रकार यांनाही वाटतंय की आता हे भ्रष्टाचार आपण बाहेर काढले पाहिजे। आपलं सगळं दिसतं, पण ते प्रकरण बाहेर कसं काढायचं, ती माहिती कशी मिळवायची, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, हे बऱ्याच लोकांना माहित आहे। आणि म्हणून तशाच आशयाच्या काही कमेंट्स येत आहेत, काही व्हॉट्सअप मेसेज येत आहेत। आणि आज बरोबर 16 नोव्हेंबर सकाळी एक पत्रकारांची टीम भेटायला आली। त्यांनी सांगितलं की हे सगळं कसं जमतं। मी जायच्या गडबडीत होतो आणि म्हणून त्यांना सांगितलं तुमचे काही प्रश्न असतील मला व्हॉट्सअपवर पाठवा, त्याची उत्तर मी सविस्तरपणे तुम्हाला माझ्या चॅनलच्या मार्फत देईन। कारण सगळ्याच प्रश्नांवर बोलायला तेवढा वेळ नाही की तुम्ही रविवारी या। मी रविवारी सगळ्यांशी बोलतोय। रविवारी 10 वाजेपासून 1 वाजेपर्यंत जर तुम्ही आलात तर त्या वेळेमध्ये तुम्हाला बोलता येईल। मात्र ही सगळी मंडळी बाहेरची होती, बाहेरून आली होती आणि म्हणून ती परत गेली। त्यांना पुन्हा बोलवण्यापेक्षा त्यांचे काही जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर मी देणार आहे, जी खास करून सगळ्या नागरिकांची, सगळ्या श्रोत्यांची, आमच्या प्रेक्षकांची उत्सुकता आहे। म्हणजे आज बरोबर 55 लाख व्ह्यूज या चॅनलला झालेले आहेत। म्हणजे हे चॅनल आतापर्यंत 55 लाख लोकांनी बघितलंय। अगदी सबस्क्रायबरही 54,000च्या वर आहेत। हे सगळे लोक तुम्ही बघताय, हे जे प्रेम आहे ते असंच राहू द्या। आणि तुमच्या जे मनामध्ये आहेत तेही प्रश्न मी वारंवार उचलेन, त्याची उत्तरं देईन। आणि म्हणूनच प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे। आजचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराची माहिती कशी मिळते, भ्रष्टाचाराची प्रकरणं काढताना निर्णय कसा घ्यायचा, प्रकरण धसास कसं लावायचं आणि येणाऱ्या धमक्यांचं काय। म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण एखादं प्रकरण काढलं, म्हणजे अगदी सरपंच ग्रामपंचायतीचं जर काढलं प्रकरण तर सकाळीच सरपंच दांडूक घेऊन दारात उभा असतो। ग्रामीण भागातल्या पत्रकारांना पत्रकारिता करणं अत्यंत कठीण असतं। म्हणजे मुंबई ठाण्यातल्या पत्रकारांचं ठीक आहे, ते कुठे राहतात, काय राहतात कोणालाच माहीत नसतं। आलिशान कार्यालयामध्ये बसून ते पत्रकारिता करतात। इथे गावखेड्यात राहणारा पत्रकार, त्यांनी त्याच्या समोर ग्रामपंचायत भ्रष्टाचार दिसतोय पण तो बोलू शकत नाही, लिहू शकत नाही। मग अशा वेळेस नेमकं काय करायचं। मीही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका एक छोटंसं गाव आहे, त्या गावामधलाच मी रहिवाशी आहे आणि रोज लोकांच्यातच वावरतोय, फिरतोय, प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतोय। मीही गावखेड्यात फिरणार आहे, मलाही धमक्या येतात, माझ्यावरही अनेकदा हल्ले झालेत। मात्र आपण जेव्हा पत्रकारिता हे व्रत म्हणून स्वीकारतो, एखाद्याची थीम लाईन, टॅग लाईन, एखादं व्रत हे ठरलेलं असतं। म्हणजे आम्ही जेव्हा मशाल सुरू केलं त्यावेळी सांगितलं होतं की भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ, या टॅग लाईन खाली हे वृत्तपत्र आम्ही सुरू केलं होतं की भ्रष्टाचार जो जो दिसेल तो आम्ही लिहू। आतापर्यंत 100 कोटीच्या क्लब मधले 30 मोठी प्रकरण आम्ही बाहेर काढलेत। म्हणजे माझ्या 32 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये 30 सगळ्यात मोठी प्रकरणं त्याचे 100 कोटीच्या वर आणि ते सक्सेस केले। आणि म्हणून सगळ्यांना अप्रूप आहे की एखादं प्रकरण काढल्यानंतर धसास कसं लागतं आणि हे धसास कसं लावतात, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे। आपल्याला पहिला प्रश्न आहे की माहिती कशी मिळते। माहिती कशी मिळते याच्या आधी तुमचा प्रश्न जो आहे की धमक्या देताना काय, मी सांगतो धमक्या कोण देते, जे भ्रष्टाचारी असतात, जे गुंड असतात, जे काहीतरी वाईट कृत्य केलं असतं ते असतात। आणि जे लोक वाईट कृत्य करतात त्यांना पहिल्या गोष्ट घाबरायचं नसतं, ते आपल्याला घाबरलं पाहिजे। पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांची भीती वाटली पाहिजे। आपण जर काही चुकीचं केलं तर ही लोक आहेत, ही जागल्याची भूमिका बजावतायत, त्यांची भीती वाटली पाहिजे। आपण उलट त्यांना घाबरतोय, जे पहिल्यांदा मनातून भीती काढून टाका, जे होईल ते होईल, काही प्रॉब्लेम नाही। सीमेवर जेव्हा आपले सैनिक लढतात तेव्हा ते मरण्याच्या उद्देशानेच लढतात। म्हणजे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लढाया केल्या ते घरातून निघतानाच एक तर मरायला जाणार, एक तर मारायला जाणार। लढाईमध्ये किती लोक मरतात, किती लोक जिवंत राहतात याचा कसलाही हिशोब नसतो।
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक धाडसं केली. मग आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन रोज आपण त्याची पूजा करायची आणि आपण घाबरायचं, हा कुठला प्रकार? आणि म्हणून पहिल्यांदा मनातून भीती काढून टाका. मीही घाबरतो. मी कशाला घाबरतो? मी खोटं बोलायला घाबरतो. म्हणजे मी आतापर्यंत जेवढं लिहिलंय, माझ्या अनेक आवर्जून दावे झाले, मी सगळे जिंकलोय. कारण मी खोटं कोणतं लिहिलं नव्हतं, मी खोटं कोणतं बोललं नव्हतं. पुरावे असल्याशिवाय म्हणजे माझ्याकडे अनेक प्रकरण येतात, म्हणजे मी त्याच्यातली काही प्रकरणं काढतोय. सगळीच प्रकरणं मी काढतो अशातला भाग नाही. पुरावे नसतील तर अजिबात बोलत नाही. म्हणजे आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी शिकार करणार असेल, आपल्याला कुठले तरी आमिष दाखवून, आपल्याला पैसे देऊन, आपल्याला त्यांची सुपारी घेऊन आपण काही करणार असू तर आपण घाबरलं पाहिजे. आपल्याला ती भीती वाटली पाहिजे. म्हणजे चुकीचं करताना आपल्याला भीती वाटली पाहिजे. मीही ते अनेकदा घाबरतोय. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, म्हणजे आता ही सगळी भ्रष्टाचारांची धावपळ सुरू होते. म्हणजे कुठल्याही एखाद्या पत्रकाराने एखादं प्रकरण काढलं की ते बिंदास असतात, काही प्रॉब्लेम नसतो, त्याला काही होणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये काही होणार नाही. पण जर शरद पटेलनी प्रकरण काढलं, मशालमधून जर ते आलं तर 100% काही ना काही होतं. आता नेमकं काय होतं हे मी पुढच्या भागात सांगणार आहे. फक्त आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. आता आमच्याकडे जे प्रकरण सध्या PWD चालू आहे आणि त्याच चर्चेतून ही सगळी मंडळी आली होती म्हणून सांगतोय की आमच्याकडे जे कागद उपलब्ध आहेत, म्हणजे 24 ऑक्टोबर पासून आज 16 नोव्हेंबर पर्यंत मी रोज माझ्या फेसबुकवर एक प्रकरण कामांची लिस्ट टाकतोय. सगळे PWD हैराण आहेत की यांना ही माहिती कोण देत. त्यांच्याकडे जी कागदपत्र नाहीये, त्यांच्याकडे ज्या बिलाच्या कॉपी नाहीये, त्यांच्याकडे टेंडरचे नंबर नाहीये, ते सगळेचे सगळे मी रोज जाहीर करतोय. मी त्याला लिहितोय विकास कामांची यादी. काही विकास कामं व्हायची आहेत, काही होणार आहेत, काही झालेली आहेत आणि त्याची बिलं काढली आहेत. आमची जनजागृती करणं हा आमचं काम आहे. आम्ही ती जनजागृती सुरू करतोय. पण एवढी सगळी माहिती ही यांच्यापर्यंत पोहोचते कशी, हा सगळ्यांचा प्रश्न. म्हणजे अगदी PWDचे लोक हैराण आहेत. नुकतं एक ठेकेदारांची बैठक झाली, अधिकाऱ्यांची बैठक झाली, सगळ्यांचा तो नुसतं यांना माहिती देते कोण, अजून त्यांना सापडलेलं नाही कोणी. याच प्रकरणामध्ये काही लोकांची बैठक झाली पंचायत समितीमध्ये, सभापतीच्या चेंबरमध्ये 6 लोक होती. 6 लोकांनी जी भूमिका घेतली की जे काही मांडलं, शरद पटेलवर हल्ला करायचा, गुन्हे दाखल करायचे, जे काही त्यांचं ठरलं ते त्याच्यानंतर 5व्या मिनिटामध्ये माझ्या कार्यालयामध्ये होतं. मी जेव्हा ते जाहीर केलं त्यावेळेस सगळ्यांची अगदी बोलती बंद झाली. सगळेजण 6 ते 6 एकमेकांकडे बघून विचारत आहेत नेमकं कोणी सांगितलं. आज ते 6 ते 6 जण एकमेकांवर संशय घेत आहेत आणि माझ्याकडनं कोणाचंही नाव फुटलेलं नाही. आणि त्या 6 पैकी एकानेही मला ही गोष्ट सांगितलेली नाही. फक्त त्या गोष्टीला प्रूफ पाहिजे, काहीतरी पुरावा पाहिजे. मी जे बोलतोय, जे सांगतोय त्याला पुरावा पाहिजे. म्हणून मी अशोक गव्हाळे यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं की ही लोक होती. त्यांच्या मनामध्ये काही पाप नव्हतं. त्यांनी सांगितलं हो ही लोक होती. वर त्यांनी 1-2 नावं त्यांनी ऍडिशनल सांगितली. मी ते प्रूव्ह झालं की ही मीटिंग झाली. कोण सांगतंय? तर त्या मीटिंगमध्ये असणारा माणूस सांगतोय. पुरावा कसा मिळवायचा असतो ते बघा. म्हणजे मी मीटिंग अशी झाली, त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिप्स आहेत, पण हे सगळं बोगस ठरू शकतं. हे 6 लोकांनी नाकारलं असतं. म्हणून त्यातल्या एकाला मी फोन केला आणि एकाने सांगितलं की ही लोक होती. याला बोलतात पुरावा जमा करणं. मी जेव्हा ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो पोलिसांच्या, तर त्यांना सांगितलं की मला माहिती आहे लुक सोल काय, तुम्ही काय विचारणार. तर ही कॉल रेकॉर्डिंग अशोक गव्हाळे सांगतायत ही लोक होती आणि हा माणूस पण होता असं ते सांगतायत. मित्रांनो, याला बोलतो पुरावा जमा करणं किंवा पुरावा आपल्याकडे ठेवणं. उद्या या लोकांनी नाकारलं असतं, असं झालंच नाही, आम्ही बोललोच नाही. मात्र 6च्या 6 लोक असं नाकारू शकत नाही. आणि 6 पैकी एकानेही माहिती न देता, माहिती नेमकी कोणी दिली हा मोठा किस्सा. म्हणजे पंचायत समितीचा एक किस्सा आहे माझ्याकडे. पंचायत समितीतल्या तिथे एक व्हिडिओ होते जेजूरकर म्हणून, आणि पंचायत समिती काही शिवसेनेची सत्ता होती, सभापती उपसभापती शिवसेनेचे होते. आणि एक प्रकरण माझ्या हातामध्ये आलं आणि ते छापलं. छापल्यानंतर मोठा गहजोप झाला आणि सांगितलं की शरद पटेलला पंचायत समितीमध्ये कोणीही येऊन द्यायचं नाही, शरद पटेलला कुठलीही माहिती द्यायची नाही. अगदी तरी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये ठराव घेतला, शरद पटेलला कुठल्याही सदस्याने भेटायचं नाही, बोलायचं नाही, माहिती द्यायची नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. आणि हे जेव्हा मला माहित पडलं की असं ठरलंय, खरं तर एकच विषय होता. मी सांगितलं पंचायत समितीची
प्रत्येक आठवड्याला एक बातमी छापेल, कारण साप्ताहिक होतं. मी पंचायत समितीची वर्षभर मालिका चालवली. जवळजवळ वर्षामध्ये 40 भाग झाले. आणि शेवटी त्याच्यानंतर दिघे साहेबांनी मध्यस्थी केली, तेव्हा मी थांबलो होतो. त्यांनी मला विचारलं होतं की ही माहिती तुला कोण देत होतं पंचायत समितीमधलं, की एवढा कडेकोट बंदोबस्त केला होता, एकही कागद बाहेर जाणार नाही, एकही माहिती जाणार नाही. मग पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये काय भेटतं, अधिकारी कोण बोलतात, अधिकारी कसे बोलतात, कोणता प्रस्ताव कुठे गेलाय आणि त्यामध्ये कसा बोगसपणा आहे, हे तुला कसं मिळत होतं. दिघे साहेबांनी मी सांगितलं होतं ते एक सिक्रेट आहे आणि ते मी कधीही जाहीर करणार नाही. मशालची खासियत आहे, मशालकडे आलेली माहिती ही कधीही आम्ही कोणी दिली हे कधीच सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे लोक विश्वासाने येतात. आता विश्वास कसा असतो बघा, म्हणजे आमच्याकडे माहिती, जो प्रश्न आहे तो माहिती कशी मिळते, तर तुम्हाला एक उदाहरण देतो. विरे नावाचं जे गाव आहे, ते एकाच गावाचं प्रकरण माझ्याकडे होतं. भ्रष्टाचार झालाय हे मला समजलं. मी विरे गावाची संदर्भातली जी चौकशी होती, त्याची कागदपत्र मिळवायची होती, त्या संदर्भातला जो पत्रव्यवहार होता तो मी केला. ते प्रकरण बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर लोकांना विश्वास वाटायला लागला, अरे हा आपल्या भागामध्ये असे प्रकरण झाले आहेत. मग गावागाव, कारण तो जो भाग आहे विरे गाव जो आहे ते 100% आदिवासी आहे. गारगाव पर्ली विभागामध्ये प्रचंड गरिबी, दारिद्र्य आणि अज्ञानपणा हा प्रचंड आहे. डोंगरदऱ्यामध्ये राहणारा विभाग आहे. त्या भागातला भ्रष्टाचार जन्मातही कोणी काढू शकला नसता आणि म्हणून तिथे मोठ्या प्रमाणावर दरोडेखोरी सुरू होती. पण लोकांना विश्वास वाटला. तिथला जे आदिवासी बांधव, अरे हा मग आमच्याही गावात झालं असेल. मग त्यांनी ग्रामपंचायतीला माहिती अधिकार टाकायला सुरुवात केली, लोकांनी माहिती द्यायला सुरुवात नाही केली. आणि मग शासकीय कार्यालयामधून, शासकीय अधिकाऱ्यांकडून, काही ठेकेदारांच्या जवळच्या माणसांकडून अशा काही माहिती आल्या की 133 गावपाड्यांची माहिती आज माझ्या कार्यालयामध्ये. म्हणजे मी रोज त्यातलं एक प्रकरण बाहेर काढतोय, त्यामध्ये 8-10 गावांची नावं टाकतो आणि ह्या गावामध्ये एवढी एवढी कामं झाल्यात. आता मी फक्त PWD घेतोय, अजून ग्रामपंचायतीच्या कामांवर गेलेलो नाही. पेसा अंतर्गत झालेली कामं प्रचंड भ्रष्टाचार आहे. ग्रामपंचायतीने केलेली कामं प्रचंड भ्रष्टाचार आहे. पंचायत समितीने केलेली कामं त्याच्यापेक्षा जास्त आहे. कारण जिल्हा परिषदेने काम करायचं, पंचायत समितीने काढायचं, बिल काढायचं, आणि पंचायत समितीची चौकशी आली तर ते काम दाखवायचं, जिल्हा परिषद चौकशी आली तर ते काम दाखवायचं, PWDची चौकशी आली तर तेच काम दाखवायचं. म्हणजे एकच कामावर 3-3, 4-4 वेळा बिलं काढली, कोणीही बघायला नव्हतं. 2010 पासून हे प्रकार सुरू होते. मात्र 2010 पासून 2021 पर्यंत तिथे करोडो रुपये लुटले गेले. शेवटी पापाला वाचा फुटते. 100 भरली की पापाचा घडा भरतो. आणि माझ्याकडे फक्त विरे प्रकरण आलं होतं. आज 133 गावपाड्यामधल्या लोकांनी येऊन त्यांची गारहाणी गायली. काही लोक नाव सांगायला घाबरतात, कॅमेऱ्यासमोर यायला घाबरतात, ती प्रकरणं देऊन जातात. आम्ही त्यांची नावं कुठे घेत नाही. जे कॅमेऱ्यासमोर यायला तयार असतील, जे बोलायला तयार असतील, त्यांच्या आम्ही मुलाखती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण बातमी ही कधीही लिकेज करत नाही. म्हणजे प्रकरण पहिलं की विरे गावामध्ये जे प्रकरण झालं त्याच्यानंतर मला ही सगळी कागदपत्र आणि माहिती मिळाली. आणि ते शासकीय कागदपत्र, मी माहितीचा अधिकार टाकलेला नाही. म्हणजे जव्हार PWD मध्ये माहितीचा अधिकार टाकला तर माहिती मिळत नाही. मी तिथे माझे अधिकारी सगळे मित्र आहेत. आणि ती जी खालची जी टीम आहे कर्मचाऱ्यांची, तीही माझे चांगले मित्र आहेत. त्यांना 10 वेळा फोन केले, त्यांनी कोणीही कागदपत्र दिलेली नाही आहेत. आणि तरीही त्यांनी न दिलेली कागदपत्र माझ्याकडे आहेत. याचा अर्थ ही कागदपत्र जी पासून लोकांकडे होती. काही कर्मचारी हे प्रामाणिक असतात. ही जी प्रामाणिक कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ना, ती कमी असली तर ती सगळ्यांना माहिती असते आणि त्यांना माहित असतं कोणाकडे पोहोचायचं असतं, काय पोहोचायचं असतं, ते बरोबर पोहोचवतात. आणि आज जव्हार PWDची एक प्रकरण म्हणजे हैराण करणारी प्रकरण आहेत, ती आज आमच्या हातामध्ये. आणि म्हणून सगळे हैराण की माहिती देते कोण. मी अशोक गव्हाळ्यांची फक्त पुराव्यासाठी ती क्लिप व्हायरल केली की नेमकं काय घडलं. अशोक गव्हाळे आणि शरद पाटील यांच्यामध्ये काहीतरी वाद झालाय हे समजून लोकांनी माहिती द्यायला सुरुवात केली. आणि अशोक गव्हाळे A to Z माझ्यापर्यंत पोहोचला. म्हणजे अक्षरशः अशोक गव्हाळ्यांबद्दल ज्या काही गोष्टी मला माहित नाही, ती माहिती कधी नव्हत्या, कारण ते माझे चांगले मित्र आहेत, माझ्याकडे नेहमी येणं जाणं आहे. मात्र त्यांच्या मुलाने सौर ऊर्जेचं काय केलंय, की त्यांच्या मुलीची हत्या कशी झाली, इथून सगळे पुरावे, कागदपत्र, म्हणजे खूप पूर्वी घडलेल्या घटना आहेत त्याची कागदपत्र ही माझ्या कार्यालयापर्यंत पोहोचली. पुढचा आहे निर्णय कसा घ्यायचा, तुमचा प्रश्न होता. अशोक गव्हाळ्यांचं प्रकरण आल्यानंतर मी निर्णय हा घेतला की अशोक गव्हाळ्यांची कागदपत्र देणारे माणसं कोण आहेत, त्यांचे विरोधक आहेत. त्यांचा इंटरेस्ट काय,
की अशोक गवाई संपला पाहिजे. अशोक गवाई हे राष्ट्रवादीचे चांगले कार्यकर्ते आहेत. त्या भागामध्ये त्यांचा जम आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात कोणीही किती बळ असलं तरी त्यांच्या गावामध्ये की त्यांच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीला ही चांगली मतं मिळतात. त्यांची ती कामगिरी आहे, त्यांचं ते कर्तृत्व आहे आणि ते कुठेतरी खच्ची व्हावं म्हणून असेल का ते कुठेतरी पुढे पुढे करतात, सतत आमदारांच्या बरोबर दिसतात, इकडे जातात, म्हणून त्यांच्यावर राग असेल कोणाचा आणि म्हणून त्यांना खच्ची करण्यासाठी ती प्रकरणं माझ्याकडे पाठवली. पण ती प्रकरण मी काढली नाही, कारण असे निर्णय घ्यायचे नसतात, अशा बातम्या छापायच्या नसतात. ह्या बातम्या तशाच स्थायी ठेवून ज्या दिवशी म्हणजे आपण स्वतःहून कधी कोणाच्या पाय लावत म्हणजे जेव्हा पाय लावतील तेव्हा मी नक्की लावतो आणि त्यावेळी सगळी प्रकरणं काढतो. म्हणजे अचानक प्रकरण शेवटला मिळालं कसं तर अजिबात नाही. हे सगळ्यांच्या फायली माझ्या कार्यालयामध्ये आहेत. मी अनेकांना दाखवलं. म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे जो आकडा आहे तो म्हणजे मागच्या महिन्यातला जो होता तो 3600 फाईल माझ्याकडे आहेत, की अनेक प्रकरणांच्या फाईल्स आहेत आणि त्या आम्ही जपून ठेवल्या. आता सध्या सगळं कॉम्प्युटराईज चालू आहे, त्यामुळे कॉम्प्युटरवर सगळं ते आहे. मात्र अशोक गव्हाळेबद्दल आम्ही तो निर्णय घेतला. म्हणजे अशोक गव्हाळे आणि माझी काहीतरी शत्रुत्व आहे, दुश्मनी आहे आणि शरदपटेचा अशोक गव्हाळेची वाट लागेल म्हणून अशोक गव्हाळेची सगळी प्रकरणं दिली. तशीच प्रकरणं दौलत दरोड्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडे आली. म्हणजे मला स्वप्नातही नव्हतं की दौलत दरोड्यांच्या बाबतीमध्ये असं कोणी आणून देईल. त्या दौलत दरोडाही माझे चांगले मित्र आहेत. 4 वेळा निवडून आलेत. 4ही वेळेस एकदाही त्यांच्याकडून एकही रुपया न घेता न मागता आणि त्यांनी कधी दिला नाही न मागता मी मैत्री अगदी चांगल्या प्रकारे जपणं. म्हणजे पैशासाठीच मैत्री करायची नसते आणि त्यांनी मला कधीही मदत नाही केली. म्हणजे कोणत्याच बाबतीमध्ये म्हणजे त्याच्या आधी महादू बरोबर जे होते त्यांनी मला अनेकदा मदत केली, आउट टू ऑफ जाऊन मदत केलेली. तेव्हा अख्खी राष्ट्रवादी विरोधात असायची आणि महादू बरोबर हे माझ्याबरोबर एकटे असायचे. अनेक प्रकरणात घडले ते. त्याची प्रकरणं मी माझ्या पेपरमधून लिहिलीत, माझ्या पुस्तकामधून लिहिलेत, चॅनलवरही सांगितले की महादू बरोबरने प्रचंड मदत केली. दौलत दरोड्यांची मदत घ्यायची मला कधीही वेळ आली नाही आणि मी कधीही गेलो नाही. गेलो असं तरी मदत केली असती, पण त्यांनी कधीही मदत केली नाही, मी घेतली नाही. त्याच्यामुळं दौलत दरोड्यांना म्हणजे चांगले संबंध आहेत म्हणून कोणीही काही माहिती देत नव्हतं. पण आत्ताच्या प्रकरणामध्ये दौलत दरोडा माझ्या विरोधात इकडे तिकडे फिरतायत म्हणून माझे कान भरायला सुरुवात. ऍक्च्युली दरोडा करतात की नाही मला अजूनही त्याच्यामध्ये संभ्रम आहे, कारण जी माहिती मिळते ती इतरांची मिळते. म्हणजे मंत्र्यांकडे कोण गेलो तर माझी तक्रार कोणी केली त्याच्यावरती विषय वेगळे आहेत. मात्र दौलत दरोडा असं करतील माहित नाही. तरीही दौलत दरोड्यांची पहिली जी बातमी माझ्याकडे आली ती म्हणजे दौऱ्यांचा भ्रष्टाचार. दौऱ्यामध्ये त्यांनी जे काही प्रकरण खाल्ले म्हणजे कुठे ते नाशिकला होते, भंडाऱ्याला होते, आणखी कुठे होते, तिथे काय काय व्यवहार झाले त्याच्या क्लिप्स आल्या, त्याची माहिती आली, तिथल्या अधिकाऱ्यांचे फोन आले की साहेब हे चुकीचं चाललेलं आहे हे बघा. मी ती मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर एका मागून एक प्रकरण यायला सुरुवात झाली. म्हणजे खरं तर त्यांचा पत्रांचा जो काळा बाजार आहे म्हणजे आमदार दौलत दरोडा कुठल्याही महाराष्ट्रातल्या आमदाराच्या पत्राची वाताहत झाली नसेल एवढी वाईट वाताहत आणि खोट्या सह्या मारून दिलेली पत्र ती आता आले त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिली की दौलत दरोड्यांच्या सह्या त्यांचा पीए कसा मारून बोगस काम करतोय किंवा बोगस पत्र देतोय, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जातं, दरोड्यांची कशा पद्धतीने पत्र आहेत, ह्या सगळा हा विषय वेगळा आहे. मी तोही अजून काढलेला नाही, पण अजून दरोडा माझ्या अंगावर येत नाहीये, त्या दरोडा अजून काही बोलत नाहीये, त्यामुळे तोही विषय मी घेतला नाही. तिसरा जो विषय आला त्यांचा मुलगा परदेशामध्ये शिकायला गेला होता. म्हणजे खरं तर मला करणबद्दल आदर आहे आणि गँगस्टर किंवा गुन्हेगारी जग हे जे मी फार जवळून बघितले. मी जेव्हा नवीन पत्रकारितेमध्ये होतो तेव्हा अनेक गुन्हेगार अनेक गँगस्टरने अंगावर घेतले आणि त्यांच्यावर प्रचंड लिहिलंय. म्हणजे सुरुवातीला ते सगळं सामनामधून लिहित होतो, मार्मिकमधून लिहित होतो, त्याच्यानंतर स्वतःच्या मशालमधून लिहित होतो. कुठल्याही गँगस्टरला कधीही घाबरलं, पण गँगस्टर गुन्हेगारी जग अनुभवताना एक लक्षात आलं तर ती कधी जी लढाई असेल ती दोघांमध्ये लढतात, ही गँग विरुद्ध ती गँग. मग त्यांच्या बायका पोरांना ते कधीही हात लावत नाही की बायका पोरांच्या बाबतीमध्ये कधीही कोणताही निर्णय घेत नाहीत. ते फार सोपं असतं. गँगस्टर पळून गेला पण त्याची बायको पोरं घरी आहेत, त्यांना उडवता येतं. मात्र कुठलाच गँगस्टर एकदम नीच गँगस्टर असेल तो करेल, पण कुठलाही गँगस्टर बायका पोरांपर्यंत पोहोचत नाही. राजकारणामध्ये खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे फार कमी आहेत. म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं बरखा प्रकरण हे शरद पवारांनी काढलं, का काढलं, कसं काढलं सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पाणी गळ्याशी आलं की माकडीनेही आपलं पिल्लू पायाखाली घेतं तशातला प्रकार झाला होता तो. कारण गोपीनाथ मुंडेंनी
ज्या पद्धतीने शरद पवारांना टार्गेट केलं होतं त्यानंतर शरद पवारांनी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी बरखा प्रकरण काढलं. आता धनंजय मुंडेंचं जे मेवणीचं प्रकरण निघालं तेही असंच भाजपने काढलं. अत्यंत खालच्या पातळीवरून निघणारी प्रकरण फार कमी असतात. म्हणजे राजकारणही ते पाळलं जातं आणि पत्रकारितेमध्येही ते पाळावं लागतं. मी बऱ्याच वेळा ते पाळतोय. काही वेळा नाईलाज होतो त्यावेळेस मात्र प्रकरणं काढावी लागतात, कारण समोरचा ऐकायलाच तयार नसतो, समोरचा मान्यच करायला तयार नसतो, तेव्हा ही पुरावे ठेवावे लागतात. आणि म्हणून दरोड्यांचा मुलगा काय करतो किंवा अशोक गव्हाळ्यांचा मुलगा काय करतो याच्याशी मला काही घेणं देणं नाही. म्हणजे अशोक गव्हाळ्यांचं नाक दाबायचं असतं तर पोराचं प्रकरण मी काढलं असतं, पण पोरगा किंवा बायको किंवा त्यांचे नातेवाईक हे टार्गेट नसतं. म्हणजे आतापर्यंत मी एका जिल्हा परिषद सदस्य महिला जी आहे तिच्यावर गुन्हा दाखल केला असता आणि कोणत्या ठेकेदारांनी कधी पैसे घेतलेत, कधी चेक नाही घेतलेत, किती लाखांची उलाढाल झाली, सगळं बाहेर काढलं असतं. पण बायको पोरं हे काही टार्गेट ठेवायचं नसतं. ते गँगस्टर लोक नाही करत, म्हणजे अत्यंत वाईट जमात जे आहे ते लोक नाही करत, आपण काय करायचं. पण तरीही दौलत दरोड्यांच्या मुलाचं जे प्रकरण आलं की परदेशवारी करताना किंवा परदेशात जाताना किंवा शिक्षण घेताना ते खोटे पेपर असे रंगवले, त्याचे पेपर्स आले. त्यानंतर आणखीन एक प्रकरण आलंय, एक ॲग्रो कंपनी त्यांनी स्थापन केले, त्याचे सगळे डिटेल्स आले. म्हणजे करण दौलत दरोडा आणि आणखीन एक दरोडा या दोघांची नावं त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या नावाने दिल्लीमध्ये एक प्रकरण सबमिट केलं आणि ते प्रकरण 100% खोटं आहे, 100% बोगस आहे. तेही प्रकरण आलं. एकामागून एक दोन दरोड्यांची प्रकरण यायला सुरुवात झाली. तुम्ही सांगा प्रकरण तुमच्याकडे येतात कशी, माहिती मिळते कशी, भ्रष्टाचार काढता कसा, काही काढायची गरज नसते. एकदा तुमच्या लोकांच्या लक्षात आलं, कारण कोणाची म्हणजे माझं प्रकरण एखादं काढायचं, शरद पाटीलचं प्रकरण माझे दुश्मन 1000 आहेत, त्यांच्याकडे जी माहिती ती एका दिवसात गोळा होते. तुम्ही फक्त लढाई तयार ठेवा, एक दगड फेका, बाकीचे 100 दगड हे आपोआप पडतात. म्हणजे फार मेहनत घ्यायची लागत नाही, फक्त पहिला दगड फेकण्याची हिंमत असते. कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता, एक पत्थर तबीयत से तो उछालो यार. तुम्ही पहिला दगड फेका, बाकी दगड आपोआप पडतात. ही राजकारण्यांची मुलं आत का जातात? सुनील तटकरेंच्या मुलाच्या कंपन्या कशा बोगस होत्या आणि त्यांना किती त्रास झाला हे फक्त सुनील तटकरेंनाच माहित असेल. त्याच्यानंतर अनिल देशमुख गृहमंत्री, त्यांचा मुलगा आता जेलमध्ये जातोय, म्हणजे अजून तो वेटिंगवर आहे. त्यांची पत्नी जेलमध्ये जाते, एकनाथ खडसे त्यांची पत्नी सून हेही जेलमध्ये जात आहेत. एवढी भयानक प्रकरणं निघत आहेत, कारण ह्या सगळ्या बोगस कंपन्या त्यांच्या मुलांच्या नावावर तयार होतात. कशा होतात, काय होतात याचं उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे. पण तरीही मी करण दौलत दरोडा यांच्या बाबतीमध्ये ते प्रकरण काढलं नाही. माझं टार्गेट काय ठरलंय ते मी ठरवलं. म्हणजे टार्गेट आहे भ्रष्टाचार. पीडब्ल्यूडीचा अगदी जिल्हा परिषदेचा जो काही भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावरही बोलतोय, त्याच्याशी दौलत दरोड्यांच्या मुलाचा काही संबंध नाही. म्हणून आजच सांगतो की दौलत दरोड्यांची जेवढी प्रकरणं आली ते ठीक आहे, आम्ही घेऊन ठेवलेली आहेत, पण याच्यापुढे मुलाबाळांची प्रकरणं नका. दौलत दरोड्यांनी काय केलं असेल, दरोड्याचे ज्या दिवशी अंगावर येतील त्या दिवशी आपण काय करायचं, काय बोलायचं, कुठे तक्रारी करायचं आपल्याला माहिती आहे. ते सध्या ते काही तक्रार त्यांनी केल्या, म्हणजे मला सांगतात की दौलत दरोड्यांनी इथे तक्रार केली, तिथे तक्रार केली. दौलत दरोडा असं करतील असं वाटत नाही. काल मी ठाण्याच्या रेस्ट हाऊसला आम्ही दोघे समोर आलो, हाय बाय केलं. म्हणजे तेवढी काय आमच्यातली दुश्मनी एवढी काही पराठ कुठेला गेलेली नाही की त्यांच्या बायका पोरांवर आपण हे करत बसायचं. पण प्रकरणं कशी येतात, तर ती प्रकरणं अशी येतात की आपण एखाद्याच्या विरोधात कसून म्हणजे प्रामाणिकपणे जर लिहिलं, प्रामाणिकपणे जर बोललं तर मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होते. म्हणजे आमच्याकडे आता मी जिल्हा नियोजन अधिकारी जे आहेत सुनील जाधव, आता नवीन म्हणजे 8 तारखेला आले, 10 तारखेला मी गेलो आणि आमचं थोडंसं मचमच झाली. तिच्यावर एक आर्टिकल लिहिलं, मी या चॅनलवर बातमी लिहिली आणि त्याच्यानंतर रायगडवरनं ते तिथे 5-6 वर्ष होते, 6 वर्ष तिथे होते. 6 वर्ष त्यांनी काय काय केलं, म्हणजे तिथे नाविन्यपूर्ण योजना त्यांनी कशा खाल्ल्या, काय केलं, काय झालं, ते खरं खोटं देऊ नये. म्हणजे मी त्याच्या खोलात अजून गेलेलो नाही. प्रकरणात यायलाच होतं, म्हणजे अख्खं व्हॉट्सअप फक्त रायगडच्या लोकांनी भरलं. मी खाली विचार तुमचं नाव काय, त्यांना मी पत्रकार आहे, कोणाला तुम्ही सामाजिक कार्यकर्ता, कोण राजकारण. म्हणजे सुनील जाधव यांच्या विरोधात मी एक लेख लिहिला आणि मला पुढचा वर्षभर पुरेल एवढं मटेरियल मिळालं. 6 वर्षाची अख्खी कारकीर्द त्यांनी पाठवायला सुरुवात केली. म्हणजे एवढं सोपं आहे प्रकरण काढणं. म्हणजे प्रकरण काढणं फार कठीण नसतं, प्रकरण काढणे सोपं असतं. याच प्रकरणामध्ये माझे खूप जवळचे मित्र आहेत, म्हणजे आम्ही सोबत एकत्र काम केलंय. मनोज विषय म्हणून, मनोज विषय काहीतरी एका मंत्र्याबरोबर रोहिदास शलावंकरच्या बरोबर मंत्र्याकडे गेले. त्यांनी तिथे जे काही बोलले ते जसं मला माहीत पडलं. मला विश्वास अजूनही नाही कारण मनोज विषय असं काय बोलला असेल.
पण मनोज विषयींबद्दल ज्या आज चित्रपटामधली त्यांची हिरोईन त्यांच्याबद्दल काय बोलते याच्या क्लिप्स सहित ती मुलाखत तुमच्या चॅनलला द्यायला तयार आहे. इथपर्यंत मॅनेज करण्याची व्यवस्था लोकांनी केली. तिला इथे आणणं, तिची मुलाखत घेणं, तिला काय पैसे देणं, काय असेल तुमचा खर्च आम्ही करतो, ही मुलाखत दाखवा, म्हणजे त्याचं करिअर पूर्ण बरबाद करा, अशा पद्धतीने लोक बोलायला लागले, सांगायला लागले. मी ते सांगितलं हे पाप मी करणार नाही. मनोज विषय काय बोलला नाही बोलला तो भाग वेगळा. तो शहापूर तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, त्याचं ते कर्तव्य असतं त्याने ते निभावलं. नेमकं तो काय बोललाय, त्याची ऑडिओ क्लिप आहे का, त्याची व्हिडिओ क्लिप आहे का, सांगणाऱ्याकडे ती क्लिप नव्हती. आणि त्याच्यानंतर आणखीन माझ्या 2-3 जवळच्या मित्रांनी सांगितलं की तुमची तक्रार अशी अशी केलेली आहे. मी सांगितलं ज्या वेळेस त्याचे परिणाम मला भोगावे लागतील त्यावेळेस आपण बघू. आता काही मनोज विषय माझा विषय नाही आहे, माझा रोहिदास शेलार हाही विषय नाहीये. माझा विषय आमच्या भागातले रस्ते हे आहे. मित्रांनो, ही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढल्यानंतर एक ठेकेदार आला जो खरं तर माझ्या विरोधामध्ये काम करतो, तर वैतागला आणि आला आज. त्यांनी सांगितलं की यावर्षी मार्च एंडला जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये CRSRची कामांची बिलं देताना 35% घेतले गेले. 35% 40% घेतल्यानंतर बिलं दिली गेली. म्हणजे कार्यकारी अभियंता सकपाळ तुमच्याकडे खरं तर उत्तर हवं आहे. 1 करोड रुपयांची बिलं काढली गेली, ती 35% 40% रक्कम एक ठेकेदार जबाबदारीने बोलतोय. आणि त्याचं म्हणणं आहे की जसं गृह मंत्रालयामध्ये सचिन वाजे होता तसं सचिन वाजेचं प्रकरण पीडब्ल्यूडीमध्ये निघालं तर सगळंच बाहेर पडेल. आता 35-40% तुम्ही घेताय, म्हणजे याचा अर्थ 100% काम बोगस आहे. तुम्हाला माहिती आहे ही कामं झालेलीच नाहीये. आजही करोड रुपयांची टेबलवर तुमच्या बिल आहे, जुन्या सह्या, जुन्या शिक्के, जुनं सगळं, आणि तुम्ही कामं करताय. हे तिथल्या ठेकेदारांनी झाले, हे खरं मला माहिती नव्हतं. दुसरा एक किस्सा त्यांनी सांगितलं की तुर्भ्याला एक लॅब आहे, तिथे टेस्टिंग म्हणजे काम केल्यानंतर त्यांचा टेस्टिंगचा रिपोर्ट असतो तो आणावा लागतो. त्या तुर्भ्यामधून कोणीही गेलं म्हणजे न झालेल्या कामाचंही टेस्ट करून देतात, फक्त पैसे घेतात. तो एक आणखीन वेगळा विषय. म्हणजे अशा अनेक प्रकरणं येत गेली. केवळ एक प्रकरण मी सच्चाईने लावून धरलं म्हणून आज त्या लोकांना रस्त्यांची कामं व्हायला लागलीत. रस्ते सुरू केले, म्हणजे आधी आम्ही जेव्हा हे प्रकरण काढलं तेव्हा असं झालेलंच नाही, रस्ते झालेले आहेत म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आता रस्ते दुसऱ्या एजन्सीनेच केले सांगायला सुरुवात केली, आणि आता रस्ते करायलाच सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही जर ठाम राहिलात तर विजय तुमचा होतो. आणि म्हणून एकदा प्रकरण काढलं की तुम्ही गप्प बसायचं नसतं. पूर्ण जिल्ह्याची म्हणजे पीडब्ल्यूडीमध्ये जव्हारमध्ये काय झालंय, मोखाड्यामध्ये काय झालंय, विक्रमगडमध्ये काय झालं, अक्षरशः लुटलंय. आणि तिथल्या आता फाईली यायला सुरुवात झाली, तिथल्या कामांची नावं यायला सुरुवात झाली. एक कामावर 4-4 वेळा बिलं काढणं, आणि कोणी काढलीत, कशी काढलीत माहिती आहे. तुम्ही फक्त एक प्रकरण कोणतं उचला, प्रामाणिकपणे उचला, त्याचा पाठपुरावा करा, तुमच्याकडे 100% माहिती मिळेल. भ्रष्टाचार कसा होतो ही माहिती आम्हाला घर बसल्या मिळते. मी किस्सा सांगतो. म्हणजे 1995ला एक माझ्यावर केस झाली होती. हे जे रेशनिंग दुकानदार आहेत ना, त्यांची एक संघटना आहे. या संघटनेच्या लोकांनी आणि एक मोठं नाव होतं, म्हणजे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची कन्या, यांची मुलगी, हिच्या नावाने तो ठेक्याची एजन्सी होती. मंत्रालयातून एजन्सी आली. त्यांना वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी या भागामध्ये धान्य पुरवण्याचा ठेका दिला होता. त्या शहापूर मुरबाडी होतं, ठेका दिला होता. आणि अंगणवाडी आणि बालवाडी त्यावेळेस त्यांनाही पोषण आहाराचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होतं. मला जिल्हा परिषदेमध्ये एक वयोवृद्ध अधिकारी त्यांनी एकदा बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तू लिहितोस. 1995-94ला पेपर सुरू केला होता, पण त्याच्या आधी मी खूप धाडशी पत्रकारिता केली, त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा प्रकरण धसाच लावेल. त्यांनी अगदी अस्वस्थपणे मला बोलत सांगितलं, तू भ्रष्टाचारावर खरोखर लिहिणारा आहेस का, तुला एक प्रकरण देतो ते लिहून दाखव. त्यांनी मला या पोषण आहारामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो मी ते लिहिलं. त्यांना विश्वास वाटला आणि त्यांनी मला मोठी फाईल दिली की आता एकच काम कर, तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये म्हणजे वाडा, जव्हार, मोखाडा इथे फक्त जाऊन ये आणि तिथे धान्य किती आले त्याची माहिती घे, आणि धान्य आल्यानंतर ते रेशन दुकानातल्या लोकांना मिळाले का ते बघ. मी ते प्रकरण गेल्यानंतर लक्षात आलं की 3 महिने धान्य आलं नव्हतं, लोकांमध्ये पोहोचलं नव्हतं. मग तहसीलदार ऑफिसमध्ये धान्य आलं, ते रेशन दुकानमध्ये पोहोचलं, पावत्या फाडल्या आणि परस्पर ते काळ्या बाजारात विकलं गेलं होतं. मी
त्यावर मालिका सुरू केली आणि सगळ्यांची अक्षरशः झोप उडाली. म्हणजे जिल्हा परिषद ठाणे, तेव्हा जिल्हा परिषद ठाणे होती, ठाण्याच्या जिल्हा परिषदेमध्येही ह्या प्रकरण माहीत होतं की खालच्या वेळेस काय चालतंय. आणि समोर मोठ्या हस्ती, त्यांनी सगळ्यांनी दबाव टाकला याला गप्प बसवा. मला पहिल्यांदा तेव्हा म्हणजे 1995ला जेव्हा मी 1000ची नोट बघितली नव्हती त्यावेळेस मला पहिलीलाच ही 25 लाखाची होती. म्हणजे 25 लाखाची ऑफर होती. म्हणजे तेव्हा 95ला 25 लाख. मी माझ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं, त्यांनी सांगितलं की 25 लाख तुझा प्रश्न आहे, 25 लाख तू घेतलेस तर तू आज पत्रकारिता बंद करायला पाहिजेस. 25 लाख घे, काहीतरी व्यवसाय कर आणि पत्रकारितेबरोबर नाव काढू नको. कारण माझा जो विश्वास आहे तो तुझा तोडलास तर तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुठलीही अशी बातमी मिळणार नाही की 25 लाख केवळ ही माहिती दिली म्हणून मिळतात आणि तुझे शेवटचे पैसे असते. तू घेतले असतो, निर्णय तुझा आहे. पण त्यावेळेस प्रसिद्धी एवढी प्रचंड होती आणि नाव माझं एवढं मोठं झालं होतं की पैसे त्याच्यामुळे मला काही वाटलेलं होते. त्यामुळे मला पैसे मिळणार ना, तुम्ही मर्डर केला तरी चालेल पण हे प्रकरण मी काढणार. मंत्रालयापर्यंत प्रकरण गेलं आणि शेवटी मी गप्प बसत नाही म्हणून माझ्यावर आबरू निष्कांचा दावा आणि ही सगळी प्रकरण खोटी आहे म्हणून शासकीय अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी या सगळ्या लोकांनी मिळून दावा टाकला की यांच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. याच्या मशालच्या पेपर बजाव आपण दावा दाखल केला आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर म्हणजे ही लोक आता कोर्टात जायला का घाबरतात माझ्या विरुद्ध, त्याचं कारण सांगतोय की त्या 1995मध्ये 1995ला ती कोर्टामध्ये केस गेली आणि कोर्टामध्ये माझ्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट केलं आणि मला जे सांगितलं, पेपर्स मागितले होते, तर ते मला अधिकारी पुरवत होते. ते प्रत्येक कार्यालयामध्ये एक प्रामाणिक अधिकारी असतो. खरं तर ते रिटायरमेंटला आले होते, 2-3 वर्ष त्यांची बाकी होती, पण त्यांना हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करून टाकायचा होता. आणि प्रत्येक कार्यालयामध्ये एक अधिकारी, 4-5 कर्मचारी, अगदी शिपायांनीही मला मदत केलेली आहे, जे प्रामाणिक आहेत, त्यांना हा भ्रष्टाचार सहन होत नाही. त्यांनी मला अनेक वेळा मदत केलेली आहे, अनेक प्रकरणं त्यांनी मला दिलेली आहेत. त्यांनी त्या केससाठी मला चांगले वकील दिले आणि सगळेचे सगळे पुरावे होते त्यांनी दिले. म्हणजे ठाणा कलेक्टर ऑफिसमधले काही पुरावे होते, माल आला किती गेला कधी, काही पोषण आहाराचे होते, ते जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याणच्या विभागातले होते, ते दिले आम्ही. आणि वकीलही दिला त्यांनी वकीलही दिला आणि त्यांनी सगळे ते मांडल्यानंतर ते सगळं पुरावे केस जवळजवळ जिंकण्यात जमा होती आणि त्या लोकांनी पुन्हा सेटलमेंटसाठी हे केलं. मला जजनी विचारलं होतं तेव्हा की हे तुम्हाला दिलं कोणी. मला माझ्या वकिलांनी सांगितलं होतं की पत्रकारिता करताना सोर्स सांगायचा नसतो. आणि मग इंग्लंडमधल्या एका पत्रकाराच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, वॉशिंग्टन मधला एक पत्रकार होता, त्यांनी सोर्स नाही सांगितला म्हणून त्याला काय शिक्षा झाली होती. कुठलाही पत्रकार, मोठे पत्रकार, त्यामुळे खूप छोटा होतो, कुठलाही पत्रकार बातमी मागचा सोर्स सांगत नसतो. ज्या दिवशी तो सोर्स सांगेल, कोणी माहिती दिली सांगेल, त्या दिवशी त्याची पत्रकारिता संपलेली असते. कारण लोक पत्रकाराला सोडतात, ज्यांनी सांगितलं त्याला पकडतात आणि त्याची जर एकदम चर्चा झाली का माणूस सांगतो, मग तुमच्याकडे बातम्या येणं बंद होतात. म्हणून जे मोठे पत्रकार असतात ते मोठे याच्यासाठी होतात की त्यांच्याकडे बातम्या देणारे सोर्स जे असतात ते कधीच सांगत नाही. मला हे जेव्हा त्यांनी पटवून सांगितलं आमच्या वकिलांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी, तेव्हा मी न्यायाधीशांनी सांगितलं की सोर्स मी सांगणार नाही, मला कोणी माहिती पुरवली किंवा कोणी माहिती दिली हे सांगणार नाही, मी जेलमध्ये गेलो तरी चालेल. त्यांनी मला पुढची तारीख दिली, सांगितलं पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही सांगितलं नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल. मग शेवटी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू पत्रावर सांगून टाक, मी होणाऱ्या सगळ्या परिणामांना माझी सामोरं जायची तयारी आहे, कारण हे सगळं मी दिलंय ते खरं दिलं. फार तर काय होईल, मला निलंबनाची कारवाई होईल, मी तसा पण रिटायर होणारच आहे आणि तसा इथे काय मी खात नाहीये. या सगळं बघितल्यापेक्षा मी निलंबित होईल, जी काही फाईट असेल ती मी लढेल. मी तुझा बळी देणार नाही, माझ्यासाठी मी तुझा बळी देणार नाही. त्याचं सगळं ऐकलं मी, रात्रभर त्यांच्याकडे होतो आणि सकाळी उठून मी कोर्टामध्ये जातोय, पण मी तुमचं नाव सांगणार नाही. त्याचं कारण असं की मला पत्रकारितेमध्ये नाव कमवायचं आहे आणि जर नाव कमवायचं असेल, मी जर सोर्स सांगितला तर जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ माहिती येईल की शरद पाटीलनी कोर्टामध्ये या अधिकाऱ्याचं नाव सांगितलं. पुढच्या भविष्य काळामध्ये मला कुठलाही अधिकारी माहिती देणार नाही, त्यामुळे मी जेलमध्ये बसेल. होईल मला किती शिक्षा होणार आहे. आणि तसाही मी म्हणजे फार मोठा माणूस नाही, रस्त्यावरचाच माणूस आहे, जेलमध्ये बसलो काही नाही, घरी बसलो काय सारखंच आहे, तसं मी घाबरत नाही आहे. त्यांच्या तुझा निर्णय तू घे. मी दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढच्या तारखेला कोर्टामध्ये जेव्हा गेलो तर सांगितलं की सोर्स मी सांगणार नाही, तुम्ही द्यायची ती शिक्षा द्या. फक्त माझा एक प्रश्न आहे की मी जे प्रकरण काढले ते खरं आहे का खोटं आहे. मग माझ्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की सोर्स सांगायचाच नसतो, सोर्स जर सांगितलं मग त्यांनी त्यांचे काही जजमेंट असतात आधी लागलेले,
मग ते बाहेरच्या देशामध्ये कसे लागले, सुप्रीम कोर्टात कसे निर्णय लागले, त्याचे काही जजमेंट त्यांनी दिले आणि सांगितलं सोर्स सांगू शकणार नाही आमचा माणूस, पण जे काढले ते प्रकरण खरं का खोटं, ते प्रकरण खरं निघालं. जो ठेका ज्यांनी घेतला तो तात्काळ रद्द करायला लावला. त्या एजन्सीला तेवढ्या 3 महिन्याच्या काळामध्ये जेवढा काय अपहार झाला होता ते पैसे भरावे लागले. नंतर ती केस हायकोर्टात गेली, सुप्रीम कोर्टापर्यंत गेली, पण माझा विषय फक्त ठाणे कोर्टापर्यंत होता आणि त्या केसमधून मी निर्देश सुटलो होतो. माझी पहिली केस आमरण नुकसानीची. समोरही खूप मोठे वकील होते, प्रभाकर हेगडे म्हणून माझ्या विरोधात, आणि त्यांनी ते लढत होते आणि ते केस ती त्यावेळेस हारले होते. आणि त्याच्यानंतर प्रभाकर हेगडेंशी माझी खूप चांगली मैत्रीचे संबंध झाले. आमच्या पीकचे माधव पटले, त्यांनी प्रभाकर हेगडेंकडे जाऊन माझ्या केस केली होती. त्यावेळेस त्यांनीच सांगितलं की शरद पटेलच्या विरोधात तू लढू नको, कारण तो माणूस पुरावे असल्याशिवाय काहीही करत नाही. आणि त्याच्यानंतर माझं नाव झालं शरद पटेल. कुठेही नाव सांगत नाही. आज त्या अधिकाऱ्यांचं वय खूप आहे. आजही त्यांच्याकडे सल्ल्यासाठी गेलेल्या माणसाला ते सांगतात तुम्ही शरद पटेलकडे जा. त्याच्यामुळे मोठी मोठी प्रकरणं आजही आमच्याकडे येतात. म्हणजे वाड्यातलं एक प्रकरण आहे, डीएड कॉलेज वाड्यामध्ये सुरू झालं होतं. सगळी प्रतिष्ठित लोकांची पोरं होती. अगदी गवारी साहेब आमदार त्यावेळेसचे, म्हणजे आता ज्या नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर त्यांचे वडील शंकर आबा गोवारी यांच्या माध्यमातून मंत्रालयातून ते डीएड मंजूर करून घेतलं होतं. ते नंतर बोगस निघालं. मी ते प्रकरण छापताना कोकण मराठा आणि सामनामधून छापलं होतं, विजी पाटलांचं कोकण मराठा. त्याच्यामध्ये बातमी छापली होती की डीएडच्या विद्यार्थ्यांची कशी फसवणूक झाली आणि हे बोगस डीएड कॉलेज कसं आहे. प्रचंड खळबळ मारली होती की झाडून सगळे. त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं. म्हणजे आता जसे पक्ष दिसतात विविध, तसं कुठलाही पक्ष नव्हता, फक्त काँग्रेस किंवा काँग्रेस, इतर पक्ष नाम मात्र होते. त्या सगळ्यांनी माझ्या विरुद्ध उठाव केला आणि ते पहिल्या प्रकरणामध्ये मी देणगी कोणत्या मुलीने किती दिली, कोणत्या मुलांनी किती देणगी दिली, किती डोनेशन दिलं, याची लाच कशी घेतली, मंत्र्याला कोणाला पैसे दिले, याचं इत्तंभूत माहिती छापली होती. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रकरण की माहिती कशी मिळवायची. तुम्ही जर विश्वास कमावला तर तुम्हाला 100% माहिती ही मिळते. आणि ती माहिती जर तुम्हाला जर मिळाली नाही तर मात्र तुम्ही पत्रकारिता करू शकत नाही. म्हणजे अनेक आता हे प्रकरण सगळं पुराणाशी छापतोय तरी दुसऱ्याही पत्रकाराचे डेअरिंग होत नाही ते छापायची. त्याला कारण असं की त्याला माहिती आहे त्याचे परिणाम काय होते, हे ठेकेदार किती पोहोचलेले आहेत, ते काय करू शकतात, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही हात फारसा घालणार नाही माझ्याशिवाय. आता पुढचा जो प्रश्न होता निर्णय कसा घ्यायचा, तर निर्णय जो आहे तो घेताना म्हणजे बातमी आलेली खरी का खोटी ही आपण तपासली पाहिजे. कारण आत्ताचा सध्याच्या जमान्यामध्ये तर हुबेहूब कागदपत्र बनवली जातात. हुबेहूब कागदपत्र बनवून ती खरी खोटी तपासली जातात. म्हणजे बऱ्याच वेळा आता जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये नवाब मलिक अनेकदा खोटे पडत आहेत. तर त्यांना जी कागदपत्र पुरवली जात आहेत, ते फोटो पुरवले जातात, ते सेम टू सेम तयार करून सॅम डिसूजाचा फोटो भलताच पालघरच्या माणसाला टाकून हा सॅम डिसूजा म्हणून सांगून असेही प्रकार होत आहेत. आणि म्हणून प्रकरणात तुमच्यावर आल्यानंतर बातमी छापायची किंवा बातमी सांगायची घाई करू नका. पहिल्यांदा त्याची शहनिशा करा. समोरच्या पार्टीशी तुम्ही बोला, ज्याच्या विरोधात बातमी आहे त्याच्याशी, त्याचा कोड घ्या, त्याची प्रतिक्रिया घ्या. म्हणजे माझ्याकडे असंच मागच्या महिन्यात एक प्रकरण आलं होतं. एक नाशिकची मुलगी होती आणि तिने सांगितलं, खूप रडून रडून मला सांगितलं फोन करून की मला घटस्फोट दिलाय, मला सासूसाने खूप हाल केले, मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे वगैरे. तिथलं प्रकरण जो पाठवलं, सगळं प्रकरण पाठवलं. आणि ज्याच्या बाबतीत हे घडलं होतं त्यांना मी फोन केला. त्यांनी सांगितलं नाही, हा केसचा निकाल म्हणजे याच्यामध्ये जामीन आम्हाला कधीच झालाय आणि ते खूप खोटं प्रकरण होतं, ते असं होतं. त्यांनी सगळी माहिती दिली. मी त्या मुलीला सांगितलं की अशी कशी ती माहिती, अशी बातमी आम्ही छापत नाही. नाही म्हणून मी त्यांना कशाला सांगितलं, म्हणजे त्यांना सांगितल्याशिवाय मी पत्रकारिताच करू शकत नाही. तू सांगते म्हणून मी जर लिहायला लागलो, मी जर बोलायला लागलो तर समोरची माणसं बर्बाद होतील ना. सासू सासरे ननन भाऊजे सगळ्यांवर गुन्हे दाखल तुम्ही करून ना त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते आता अटक करून जामीनवर सुटलेत आणि मला सांगता की त्यांना अटक झाली पाहिजे असं करा. असं नाही होत. म्हणजे आता ते मचमच झाली होती आमची. वाडतगतलीच प्रकरण ते होतं एका गावातलं, मुद्दाम नाव सांगत नाही कारण ते प्रकरण मी काही छापलं नाही. तर तुम्हाला तिथे निर्णय घेता आले पाहिजे की नेमकं प्रकरण आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. ते प्रकरण हातात आल्यानंतर पहिल्यांदा शहनिशा केली पाहिजे, बातमी छापायची आपण घाई करता कामा नये. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही निशाणा चालवला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या खांद्यावर आपलंच मस्तक पाहिजे, आपलंच डोकं पाहिजे.
कोणीतरी येऊन काहीतरी सांगतोय, खांद्यावर बंदूक ठेवतोय, त्याचा तो स्वार्थ साधून घेतोय. म्हणजे बऱ्याचदा असं होतंय की जो माहिती देतो तो सांगतो या पत्रकाराला मी कसं मूर्ख बनवलं, मी कसा काटा काढला, आणि ज्याच्या विरोधात छापलंय तोही आपल्या विरोधात जातो. म्हणजे ज्याची माहिती दिली तोही आपल्याला फसवतोय, आणि ज्याच्या विरोधात छापलंय तोही आपल्याला अगदी डोळ्यात बघत नाही. म्हणजे आपण काय कमावलं, बातमी बघून काहीच होत नाही, आणि त्याचा निर्णयही काही लागत नाही. आणि म्हणून बातमी कोणी सांगते म्हणून किंवा कोणी पैसे देते म्हणून, म्हणजे सुपारीबाजची पत्रक येतात. म्हणजे अनेकदा पत्रकारांना सांगितलं जातं की हे सुपारीबाज आहेत, सुपारी घेऊन करतात. ही अशी पत्रकारिता करणारी माणसं फार कमी काळ पत्रकारितेत टिकतात. ही पत्रकारितेतून कधीच बाद होतात. म्हणजे 32 वर्ष सलग पत्रकारिता करणारा शरद पटेल एकटाच आहे. सुपाऱ्या घेत, अगदी कोणी सांगताय म्हणून करत, पैसे घेऊन तर करायला लागलो तर पत्रकारिता कधीच संपली असती, लोकांचा विश्वास राहिला नसता. आज पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता आहे म्हणून लोक प्रकरणं घेऊन येत आहेत की आम्ही मशालमध्ये गेल्यानंतर 100% आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय. म्हणजे मॅनेज होऊ नका, आणि कोणीच सांगतंय म्हणून त्याच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याची दुश्मनी काढतोय असं होतं का? तिथे तुम्ही निर्णय घेण्यास शिकले की तुम्ही यशस्वी पत्रकारिता केली. आता प्रकरण धसास कसं लावायचा एक प्रश्न विचारला की प्रकरण आम्ही काढलं, धसास झालं. पत्रकारितेमध्ये एक असतं, म्हणजे जे दैनिकांचे पत्रकार आहेत त्यांची खूप अडचण होते. काही वृत्तपत्र पूर्वी होती की ते मालिका सादर करायचे. आता बऱ्याच वर्षामध्ये मालिका काही दिसत नाहीये. म्हणजे एखादं प्रकरण काढलं तर त्याचे अगदी 30-30 भाग चालायचे. पूर्ण प्रकरण धसास लावल्याशिवाय ते लोक गप्प बसत नव्हते. कितीही दबाव आला, कोणत्याही मंत्र्याचा फोन आला, कुठल्याही गुंडाची धमकी आली किंवा कितीही पैशाची ऑफर झाली तरी कोणी ऐकत नव्हतं. मोठमोठी वृत्तपत्र ही मालिका सतत चालवायचे. आता ते प्रकरण बंद झालाय. आता तुम्ही प्रकरण काढलं लगेच फोनाफोनी सुरू होते, लगेच मांडवली सुरू होते, मध्यस्थी येतात, बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे आपण आर्यन खानच्या प्रकरणात आता जे चाललंय टीव्हीवर बघतो की आर्यन खान अटक होत नाही, तो 4-5 मध्यस्थी आलेत की मी मिटवून देतो, मी पैसे देतो, हे सगळं चालतंय. पत्रकारितेमध्ये पण ते चालतंय. दैनिकाच्या पत्रकारांची अशी अडचण होते की त्यांनी एकदा बातमी छापली की पुन्हा त्या बातमीचा पाठपुरावा केला जात नाही. बरेचसे पत्रकार म्हणजे काही पाठपुरावा करणार आहेत, त्या हाताच्या बोटावर मोजणार आहेत, ते प्रकरण धसास लावल्याशिवाय ते गप्प बसत नाही. पण पत्रकाराची जबाबदारी काय असते की बातमी छापणं. तो ते बातमी छापतो आणि ते विसरून जातो. त्याच्यामुळे पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीचा काहीही कोणावर परिणाम होत नाही. त्यांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहित असतं की ही बातमी हा आज लिहिल, उद्या काही लिहिणार नाही, काही फरक पडणार नाही. आम्ही काय करतो सांगतो. मी मशाल सुरू केलं तेव्हापासून, कारण मी सामनामध्ये होतो तेव्हा बाळासाहेब त्या सामनामधल्या इतर वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचं कटिंग करायला, त्या मार्किंग करायचे आणि ते कटिंग त्या मंत्र्याकडे किंवा त्या आपल्या नगरसेवकाकडे त्याकडे पाठवायचे. म्हणजे आम्हाला ती माहीत होतं की बाळासाहेब ठाकरेंची काम करण्याची पद्धत कशी आहे. बातमी आल्यावर ते त्या मंत्र्यांना किंवा त्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांना फोन करून सांगणार की ह्याचं सूक्ष्म लक्ष लावा. ती सवय आम्हालाही लागली. आलेल्या बातमीचं कात्रण काढायचं, आपल्या मशालच्या लेटर पॅडवर पत्र लिहायचं आणि संबंधित मंत्र्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित खात्याकडे तात्काळ पत्रव्यवहार करायचा. कारण तुमचा पेपर कोणी वाचतो अशातला भाग नाही. म्हणजे आपण ठरवा आपल्याकडे किती पेपर येतात, म्हणजे एवढे पेपर निघतात, आपल्याकडे 1-2 पेपर येतात, आपण सगळेच पेपर वाचतो अशातला भाग नाही. अधिकारीही कोणते पेपर वाचत नाही. अधिकाऱ्यांच्या टेबलावरती बातमी गेली पाहिजे. आपले पत्रकारांचे पेपर वाटत फिरतात. पेपर वाटायचे नाही, कात्रण काढायचं, त्या बातमीला सविस्तर पुरावे जोडायचे, कात्रण पुरावे आणि आपलं निवेदन ते घ्यायचं. 100% फरक पडतो. म्हणजे सध्या मी जेवढी पत्र उद्धव साहेबांना लिहिलीत, जे मुख्यमंत्री आहेत त्यांना लिहिलीत, किंवा मागचे मंत्री जे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या IIT नेमली होती ठक्कर बाप्पावर. म्हणजे सगळे झाडून एक 5-6 मुख्यमंत्री मागचे मी सांगेन 1990 पासून आतापर्यंत की प्रत्येक मुख्यमंत्र्याला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली गेलेली आहे. ते पत्र खाली आलेलं आहे, त्याच्यावर कारवाई काही ना काही झालेली आहे, खरं खोटं ठरलेलं आहे आणि पुन्हा तसे प्रकार झालेले नाहीत. म्हणून त्या बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही पत्रव्यवहार केला पाहिजे. माझ्या फेसबुकवर तुम्ही बघा मी कसा पत्रव्यवहार करतोय. मी स्वतः त्या मंत्र्यांशी बोलतोय, त्यांच्याकडे जातोय, त्यांच्याकडे पोहोचवतोय पत्र, त्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, त्या अधिकाऱ्यांकडे जातोय. हे पाठपुरावा जो आहे तो 100% आम्ही करतोय. म्हणजे मी कुठेही थांबलेलो नाही, मी कुठेही बातमी लिहून ती सोडली असं झालेलं नाही. आणि म्हणून तुमचे जे 3 प्रश्न होते की भ्रष्टाचाराची माहिती कशी मिळते, तुम्ही एक प्रकरण काढा, त्या संदर्भातली सगळी प्रकरण तुमच्याकडे येतील. तुमचा विश्वास वाटला पाहिजे. तुम्ही जर मॅनेज झाले, म्हणजे तुम्ही एखाद्या ग्रामसेवकाकडून पैसे घेतले तर तो ग्रामसेवकांची संघटना असते तर सांगतो शरद पटेलने पैसे माझ्याकडून खाल्ले, म्हणजे अख्ख्या ग्रामसेवकांना एकदाच माहिती होतं. तुमची
लेवल तिथे समजते. त्या त्या खात्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, एसपी ऑफिस असेल, जिथे पण एकाकडून तुम्ही पैसे घ्या, अख्ख्या कार्यालयाला माहिती होतं हा करप्ट आहे. आणि मग ते करप्ट एवढा तुमचा शब्द माहीत पडला की तुम्हाला कोणीही माहिती देत नाही, कारण त्यांचं जे सर्कल असतं ते खूप मोठं असतं. तुमची बदनामी व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यानंतर निर्णय कसा घ्यायचा, तर निर्णय हाच घ्यायचा की आपण कोणती बातमीला प्राधान्य द्यायचं. आणि ही लोक आपल्याकडे का पाठवतात, म्हणजे मला दौलत दरोडेच्या मुलाची बातमी पाठवायची कारण काय, तर त्यांना माहिती आहे की नेक्स्ट आमदार किंवा नेक्स्ट जो कोण असेल तो करण दरोडा. आणि करण दरोडेला आत्ता जर आपण खच्ची केलं तर आपला मार्ग मोकळा आहे. आणि काय होईल, शरद पटेल बदनाम होईल. दुश्मनी कोणाशी होईल, शरद पटेल होईल. शरद पटेल त्यांना संपवलं की शरद पटेल त्याला बदनाम केलं, किंवा आणखी ज्या काही गोष्टी घडतील त्याच्यामध्ये शरद पटेल त्यांची लागेल. म्हणजे आपण तमाशा बघायला मोकळे. अशा वेळेस आपण त्याच्या खोलामध्ये जायचं नसतं. आपलं टार्गेट ठरवायचं असतं. माझं टार्गेट आहे भ्रष्टाचार. मी भ्रष्टाचारावर बोललं पाहिजे, मी भ्रष्टाचारावर लिहिलं पाहिजे, आणि माझ्या पायाला कोणी पाय लावल्याशिवाय मी त्यांच्या विरोधात गेलो नाही पाहिजे, हे बघितलं पाहिजे. दुसरं प्रकरण धसास कसा लावायचं, तर धसास तुम्ही शेवटपर्यंत ते प्रकरण त्याचा सोक्ष मोक्ष लागे नाही तोपर्यंत ते प्रकरण सोडायचं नसतं. सतत पत्रव्यवहार करणं, सतत बातम्या लावणं, सतत त्याच्यावर आंदोलन. मी अनेक वेळा उपोषणाला बसलोय. म्हणजे वाडा तहसीलदार कार्यालयासमोर असेल, ठाणा जिल्हा परिषदेसमोर असेल, किंवा ठाणे कलेक्टर ऑफिस समोर असेल, एसपी कार्यालयासमोर अनेकदा उपोषणाला बसले, अनेकदा आंदोलनं केलेले आहेत. म्हणजे सगळ्या पुस्तकांमध्ये ते लिहिलंय. तर न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही टिकून राहा, तिथे तुम्हाला न्याय 100% मिळेल. आणि राहिला धमक्यांचा प्रश्न, तर धमक्या तर तुम्हाला ह्या वारंवार येतात. म्हणजे मला आता ज्या पद्धतीने कट रचले जातात, ज्या पद्धतीने म्हणजे सगळ्यात जास्त बदनामी त्यांनी चाललंय की शरद पाटीलला फालतू प्रकरणामध्ये एखाद्या गुतू. म्हणजे मी आता जे भाऊबीज आम्ही जे करायला चाललो होतो, 5,000च्या पेक्षा जास्त साड्या वाटल्या. गावागावात सांगितलं होतं की महिलांनी याच्या तोंडाला काळं फसायचं, किंवा महिलांनी याच्यावर विनयभंगाच्या केसेस नोंदायच्या. एकही महिला तयार झाली नाही. महिलांना माहिती आहे की दरवर्षी हा माणूस भाऊबीज करतोय, महिलांना भाऊबीज करतोय. त्याच्यामुळे ज्यांनी प्लॅन आखले त्यांचे ते फेल गेले. तर असे प्रकार होतात, असे प्रकार अनेकांवर होतात. ते अनेक आपण पिक्चरमधून जसं बघतो, तर पिक्चरमध्येही तसं चालतं, ते खरं वास्तवातही चालतं. त्याच्यामुळे धमक्या येतात म्हणून, तुम्हाला कोणतरी मारेल म्हणून, तुम्ही कोणतरी जेलमध्ये तुम्हाला पाठवेल म्हणून, तुमच्या अनुषंगाने दावे दाखल करेल म्हणून तुम्ही ते घाबरत असणार, तर पत्रकारिता करू नका. पत्रकारितामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुमची मरण्याची तयारी पाहिजे, तुमची जेलमध्ये जाण्याची तयारी पाहिजे. तुमचे हातपाय तुटले तरी तुम्ही निष्ठेने उभे राहिले पाहिजेत. तुम्ही सगळ्या परिणामांची परिणाम. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे कॅच लाईन होती, सोचूंगा तो करूंगा कैसे. मी समजा मी हा भ्रष्टाचार काढला आहे, तर माझे अनेक लोक प्रकरण काढतील, मग मला कोणीतरी मारेल, मग मला कोणतरी बदनाम करेल, मग कोणीतरी मला लाच देताना पकडून देईल, किंवा आणखी कसले आरोप करेल. 1000 प्रश्न माझ्या मनामध्ये आले असते. पण सोचूंगा तो करूंगा कैसे, सोचणे का नाही, करणे का. म्हणजे आम्ही ठरवलं होतं आधी करू मग बघू काय व्हायचं ते होईल. आणि ती पद्धत मी 32 वर्ष पाळले. म्हणून मित्रांनो, तुमच्या 4ही प्रश्नांची उत्तरं मी सविस्तर दिलेली आहेत. कधी जर भेटायचं असेल, यायचं असेल तर रविवारी मी वाड्याच्या मशाल कार्यालयामध्ये असतो.